क्या हो गया भाई साहब? कितीला रे तू? हा तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी लवकर सर्व आवरून बाबांकडे निघून गेलो। बाबांच्या इथून दळण घेत कवडदारच्या दिशेने निघालो आणि थेट गिरणीवर पोहोचलो। पण आज गिरणी बंद। क्षणभर वाटलं आता परत जायचं का, पण गावाकडं असं चालत नाही। सरळ गिरणीवाल्याच्या घरी गेलो, चावी घेतली आणि दळण दळायला ठेवून दिलं। त्यानंतर आम्ही साखर फाट्याला गेलो, थोडा भाजीपाला घेतला, थोडा नाश्ता केला आणि परत कवडदारात आलो किराणा घ्यायला। तिथं आल्यावर जिल्हा परिषदेची मुलं शांत बसलेली, मग त्यांची मुलाखत घेत त्यांना प्रश्न विचारत बटाटे निवडत बसलो। गावाकडचं आयुष्य असंच असतं, मोठ्या गोष्टी आणि साधी कामं एकाच वेळी। त्यानंतर किराणा घेऊन परत गिरणीवाल्याकडे आलो, दळण दळलं आहे की नाही ते बघायला। आणि दळण तयारच होतं, पटकन दळण उचललं आणि घरची वाट धरली। त्यानंतर बाबांच्या इथून आम्ही दोघे, अमोल आणि मी, घरी जायला निघालो। आणि येताना वाटेतच मजेशीर एक दृश्य दिसलं। कुल्फीवाला त्याचा गाडा घेऊन डायरेक्ट नदीत गेलेला दिसला। मग सगळ्यांनी मिळून वरती त्याला सुखरूप काढलं आणि मग पुढे निघालो आणि सहजच टोलवर पोरांकडे आलो। आपल्या हर्षद दादाला आणि ऋषी भावाला भेटलो, थोडा गप्पा, थोडा हसणं आणि मग शेवटी घरी जायची तयारी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून टाका पटकन।